कोल्हापूर जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्याने 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। कागल तालुक्यातील चिमगावमध्ये अन्नातून विषबाधा होऊन सख्या बहीण भावाचा मृत्यू झाला होता। या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे। याशिवाय करवीर तालुक्यातील मांढरे गावामध्ये अन्नातून विषबाधा झाल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्याने 5 जणांना प्राण गमवावे लागल्याने प्रशासन खडबडून जागं झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार कागलमधील चिमगावमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याने चिमुकल्या भावा बहिणीचा मृत्यू झाला होता। एका नातेवाईकाने आणलेल्या कप केक मधून त्यांनाही विषबाधा झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। त्यामुळेच पोलिसांनी अगदी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून तपासणीसाठी नमुने पाठवले आहे। मरण पावलेल्या चिमुकल्याचं नाव श्रेयांश असं आहे। पोलिसांनी श्रेयांशचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला असून नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत। त्याचबरोबर श्रेयांशची बहीण काव्याचा मृतदेहाची शवविच्छेदन करण्यात आला आहे। या दोन्ही बहीण भावांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। दोघांच्या मृत्यूच्या कारणाचं निदान करण्यासाठी विसरा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। दुसरीकडे करवीर तालुक्यातील मांढरे गावामध्येही विषबाधेमुळे 3 मृत्यू झाला आहे। दोन्ही प्रकरण समोर आल्यानंतर कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुल्लारे आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या प्रकरणांमध्ये विशेष लक्ष घातलं आहे। दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत दोन्ही घटनात विषबाधेसाठी कारणीभूत ठरलेलं अन्न नेमकं कुठून आलं होतं, त्याचं उत्पादन कोठे झालं होतं याची चौकशी सध्या पोलिसांकडून केली जात आहे। दरम्यान काहीही कारण नसताना चिमुकल्यांनी प्राण गमावल्याच्या वृत्ताने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे।